प्रमुख वक्ते तथा माझे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक माजी आमदार माननीय जगन्नाथ बापू शेवाळे, आमचे दुसरे मार्गदर्शक आणि माजी आमदार माननीय ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, आमचे मार्गदर्शक माननीय अंकुश अण्णा काकडे, मंचावर उपस्थित माननीय भगवानरावजी वैराट, या हडपसर मतदारसंघाचे नेते आदरणीय वसंतदादा मोरे, माननीय निलेशदादा मगर, माननीय प्रवीण भाऊ तुपे, माननीय समीर अण्णा तुपे, माननीय योगेश बापू ससाने, माननीय सचिन भाऊ खरात, मंचावर उपस्थित माननीय विजयरावजी देशमुख, माझ्या भगिनी आणि या भागाच्या माजी नगरसेविका सौ कल्पनाताई थोरवे, माननीय संभाजीरावजी थोरवे, या मंचावर उपस्थित सर्व डॉक्टर सुनीलजी जगताप, आदरणीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. आपण हडपसर विधानसभा मतदारसंघातील समस्त नागरिक बंधू भगिनी मतदार हडपसरचं उद्याचं 5 वर्षाचं अर्थात पुढच्या 25-50 वर्षाचं भवितव्य ठरवणार आहोत. मी मुद्दामच 25-50 वर्ष सांगतोय कारण 2009 ला या विधानसभेची निर्मिती झाली. 9 ला एक आमदार निवडून आले, ते 14 ला पडले. 14 ला जे आमदार निवडून आले ते 19 ला पडले आणि जे 19 ला निवडून आले ते 24 ला नक्की पडतील याची मला खात्री आहे. पण या तिन्ही आमदारांनी नेमकं आपल्या मतदारसंघाला काय दिलं या सगळ्याचं पोस्टमॉर्टम करण्याची वेळ ही तुम्हाला 20 तारखेला तुमच्या समोर आलेली आहे. नेमकं हडपसर विधानसभा मतदारसंघाने काय मिळवलं, कात्रजकरांनी काय मिळवलं आणि काय गमावलं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आताच्या आमदारांचं उदाहरण द्यायचं जर झालं तर 5 वर्षामध्ये तब्बल 4 वर्ष सत्तेत राहण्याचा विक्रम यांनी प्रस्थापित केलेला आहे. पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडी आणि त्याच्यानंतर पुढची 1.25 वर्ष महायुती. काय तर विकासाच्यासाठी मतदारसंघाच्या भल्यासाठी मी सत्ताधारी पक्षाबरोबर गेलोय अशा प्रकारची वल्गना करणारे आमदार यांनी नेमकं आपल्या मतदारसंघाला काय दिलंय याचा हिशोब विचारण्याची या ठिकाणी तुमच्या समोर वेळ आलेली आहे. ही संधी आहे कात्रजकरांना की जे महायुतीचे उमेदवार आहेत श्री तुपे यांनी कात्रजकरांना काय दिलंय याचा जाब कात्रजकरांनी विचारला पाहिजे. त्यांनी हडपसरला काय दिलंय याचा जाब त्यांनी या ठिकाणी मतदारसंघाने विचारला पाहिजे. तात्यांनी जे सांगितलं तेच, कोविडच्या काळामध्ये ते नेमके कुठे होते, घरात बसून फेसबुक लाईव्ह द्वारे त्या ठिकाणी तुम्हाला काय हवंय काय नको हे विचारत होते, सांगत होते का तुमच्या बरोबर तुमच्या या ठिकाणी मतदारसंघात तुमच्या गावात तुमच्या वॉर्डात येऊन तुमची चौकशी करत होते. याचा जाब विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. या मतदारसंघाने 2 विकास कामं फक्त पाहिली या सगळ्यात 5 वर्षामध्ये. मी 3 कामांचं उदाहरण देईल. 2 कामाच्या संदर्भात पहिले सांगेल ज्याचं एक उद्घाटन झालं तो मांजरीतला रेल्वेवरचा उड्डाण पूल आहे. त्या उड्डाण पुलाचं काम हे मागचे आमदार मान्य योगेश टिळेकर यांच्या काळात चालू झालं आणि त्याचं उद्घाटन या काळामध्ये मागच्या 1 वर्षभरापूर्वी झालं. अर्थात तब्बल 7.5 वर्षात तो पूल चालू झाला. ही सुद्धा नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. दुसरा एक उड्डाण पूल आहे तो अर्थात नदीवरचा आहे ज्याचं उद्घाटन करता आलं नाही कारण की विधात्यांनी वेगळाच विचार केला होता. मागच्या आमदारांनी त्या मांजरी खुर्द आणि मांजरी बुद्रुक यावरच्या पुलाची निर्मिती करण्याच्या संदर्भातलं एस्टिमेट केलं होतं श्री योगेश टिळेकर यांनी. हे आमदार निवडून आले आत्ताचे आणि त्या चेतन तुपेंनी त्या पुलाची उंची कमी केली, रुंदी कमी केली, 4 पदरीच्या ऐवजी 2 पदरी घेतला आणि यावर्षी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन करायचं ठरवलं. पण विधात्याच्या मनात वेगळं होतं आणि या ठिकाणी माझे सहकारी माननीय समीर अण्णा तुपे, निलेशजी मगर, माननीय योगेश बापू ससाने, माननीय प्रवीण भाऊ तुपे आणि शैलेंद्र बिल्लेकर या मंचावर आहेत. या पावसाळ्याच्या अगोदर उद्घाटन करायचं ठरवलं. पाऊस खूप जोराचा झाला. पावसाचं पाणी नदीच्या नवीन ब्रिजवर आलं. पोलिसांनी तो ब्रिज बंद केला. त्याच्या खूप टीका झाली, त्याच्यामुळे त्याचं उद्घाटन करता आलं नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला ब्रिजमध्ये पैसे खाणारा आमदार हवाय का ब्रिज व्यवस्थित करणारा आमदार हवाय याचा निर्णय घेण्याची वेळ 20 तारखेला तुमच्या समोर येणार आहे. जर जी 2 विकास कामं तुमच्या समोर आलेली आहेत ज्या विकास कामांचा या आमदाराशी काही संबंध नाही तर त्या ठिकाणी तुम्ही ठरवायचं की तुम्हाला नेमका कसा आमदार हवाय. या मतदारसंघामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप वल्गना केल्या जातात की अमुक एवढे कोटी आणले, काहीशे कोटी आणले, पण नेमके त्या काहीशे कोटीमध्ये तुमच्या विकास कामांच्या संदर्भात नेमका काय निर्णय झाला हा विचार करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. त्याचं कारण आहे
की जर तुमच्या दरवाज्यातला जुना रस्ता जो वसंतरावजी मोरेंनी केलाय, जो योगेश बाबू ससारेंनी केलाय, जो कल्पनाताई थोरवेंनी केलाय, आमच्या अमृताताई बाबरांनी केलाय किंवा या ठिकाणी निलेश दादा बागरांनी केलाय आणि तो रस्ता खराब झाला, त्याच्यात खड्डे पडलेत म्हणून जर आमदारांनी डांबरीकरण केलं असेल, तो जर विकास असेल तर नेमकं विकासाची व्याख्या काय आहे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. जर आमदारांनी या ठिकाणी एक नवीन हॉस्पिटल आणलं असतं तर तो विकास होता. जर आमदारांनी या ठिकाणी चांगलं एक नवीन गार्डन आणलं असतं तर तो विकास होता. आमदारांनी जर राज्य शासनाच्या मदतीने एखादी शाळा एखादं कॉलेज आणलं असतं तर तो विकास होता. आमदारांनी जर या ठिकाणी या कात्रजकरांसाठी ग्रेट सेपरेटर आणला असता, नवीन फ्लायओव्हर आणला असता तर तो विकास होता. पण दुर्दैवाने याच्यामध्ये कुठलंच काही तुम्हाला मिळालेलं नाही. फक्त आणि फक्त या ठिकाणी रस्त्याच्या एका पुनर्डांबरीकरणाचा विषय असेल किंवा स्ट्रीट लाईट बत्तीचा विषय असेल, तिथं आमचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी काम करायला सक्षम आहेत. हा विचार करण्याची वेळ ही या ठिकाणी तुमच्या समोर या आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने आलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की 20 तारखेला तुम्हाला तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबून प्रशांत जगतापला विजयी करायचं आहे. प्रशांत जगताप एक तुमचा प्रतिनिधी आहे. या ठिकाणी या मतदारसंघाला विकास हवाय, या मतदारसंघाला बदल हवाय आणि या मतदारसंघाला सगळ्यात महत्वाचा विषय गद्दारीचा शिक्का पुसून काढायचा आहे. 1960 साली या मतदारसंघाची नका रचना झाली. या मतदारसंघाने पहिली निवडणूक सामोरे जात असताना आजपर्यंत मागच्या 64 वर्षामध्ये एकदाही कुठला आमदार गद्दार निघाला नाही. जर त्या आमदाराला पक्षच बदलायचा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा देऊन किंवा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलाय. पण दुर्दैवाने आपले आमदार जे आदरणीय पवार साहेबांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून तुमच्या समोर ठेवून या ठिकाणी निवडून गेले, ते पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षामध्ये सोडून गेले. त्याच्यामुळे ही लढाई स्वाभिमान विरुद्ध गद्दारी आहे. एकीकडे आम्ही स्वाभिमानी नका कार्यकर्ते आहोत तर पलीकडे गद्दार आमदार आहेत ज्यांनी 50-50 कोटी, काही आमदारांवर ते आरोप आहेत की त्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन या ठिकाणी सरकार पाडलं आणि पलीकडे गेले. त्याच्यामुळं पैसे खाणाऱ्या खोके घेणाऱ्या आमदारांना तुम्ही निवडून देणार किंवा या ठिकाणी सच्चा स्वाभिमानी कार्यकर्त्याला निवडून देणार, हा यक्ष प्रश्न तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहावं. यासाठीची ही लढाई आहे. आज कात्रज विकास आघाडीने खूप सारे एका विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. मी त्या मताशी सहमत आहे. मी एक कार्यकर्ता आहे. वसंतदादा मोरे किंवा कल्पनाताई थोरवे यांनी आमच्या अमृताताई बाबर यांनी सातत्याने विकास कामांच्या संदर्भामध्ये कामाला चालना दिली. पण ही चालना देत असताना जर या परिसरात एखादी आघाडी काही प्रश्न मांडत असेल तर त्या आघाडीच्या मताशी आम्ही बिलकुल या ठिकाणी असहमत नाही, तर सहमत आहोत. ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातील. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकास कामाच्या संदर्भात कायम सातत्याने मागची 60 वर्ष आपले योगदान दिलंय. आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सातत्याने या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहेत. आज ते या मागच्या सरकारमध्ये तब्बल 18 वर्ष मंत्री राहिलेले नाही का सगळ्यात सर्वोच्च नेते आहेत. मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार येईल. अर्थात महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल ते या ठिकाणी आदरणीय पवार साहेब, मान्य सोनियाजी गांधी आणि मान्य उद्धव साहेब ठरवतील. पण ते ठरवत असताना सरकार आपलं येत आहे, सरकार तुमचं येत आहे. या ठिकाणी हे सरकार आल्यानंतर या कात्रज परिसरामध्ये जे नवीन फ्लायओव्हर हवेत ते आमचं सरकार देईल. या कात्रजमध्ये उद्या मांगडेवाडीपर्यंत एखादा ग्रेट सेपरेटर पाहिजे असेल किंवा त्या ठिकाणी अंडरपास पाहिजे असेल तर तो आम्ही देऊ. या कात्रजकरांना जे आमच्या भगिनी कल्पनाताई थोरवेंनी सांगितलं की माझ्या महापौरपदाच्या काळामध्ये 8.5 कोटीची पाण्याची लाईन आपण या ठिकाणी सँक्शन केली, त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकून नव्या टाक्या देऊन कात्रजकरांना 24/7 म्हणजे 24 तास पाणी पुरवठा देण्याचा शब्द सुद्धा मी या निमित्ताने देऊ इच्छितो. पण त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय 20 तारखेला या बाजूचा घ्यायचा आहे. अन्यथा जे आमदार 5 वर्ष गायब राहिले, तुमच्या एरियात आले नाही, तुमच्या परिसरामध्ये फिरले नाही, ज्यांनी कोविडच्या काळामध्ये गायब राहणं पसंत केलं, ज्यांनी तुम्हाला न विचारता या ठिकाणी गद्दारी करून पवार साहेबांच्या बरोबर या ठिकाणी द्रोह केला, पवार साहेबांची गद्दारी केली आणि पलीकडच्या गटात गेले, त्यांना या ठिकाणी मतदान करायचं का एका स्वाभिमानी कार्यकर्त्याला मतदान करायचंय याचा निर्णय आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये एकतरी नवीन प्रकल्प आला का याचा निश्चित अंतःकरणाने मननपूर्वक या ठिकाणी चिंतन मनन करून विचार करा. जर कात्रजकरांना हडपसर विधानसभा मतदारसंघाला एकही नका या ठिकाणी नवीन प्रकल्प मिळाला नसेल तर आपण या ठिकाणी महायुतीला मतदान करणार आहात का महाविकास आघाडीला करणार आहात याचा विचार करण्याची सुद्धा या ठिकाणी वेळ आलेली आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, या परिसरामध्ये मागच्या बाजूला तब्बल 2200 हेक्टर जागा आहे वन विभागाची, ज्या ठिकाणी हे पश्चिम महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी राहिलेली आहे. जरी जन्मभूमी पुणे असेल तर या परिसरात त्या परिसरातील नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वंशजांचं जिल्हा म्हणून त्या ठिकाणी पाहतात. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांची या ठिकाणी जन्मभूमी म्हणून पाहतात. मी शब्द देऊ इच्छितो, आमचं सरकार आल्यानंतर त्याच 2200 हेक्टरमध्ये आम्ही शिवप्रताप गाथा नावाची नवीन शिवसृष्टी उभी करू. शिवसृष्टी सारखीच एक सृष्टी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी
कात्रजचा घाट दाखवला, त्या घाटामध्ये छत्रपतींच्या नावाने एक नवीन इतिहास निर्माण करू, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आज बरीच नका मुद्दे तुम्हाला मला सांगायचे, पण या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेबांची पुढची सभा आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण एक नक्की मला सांगायचं आहे, काही मंडळी आता गद्दार निघतायत. आताचे विद्यमान आमदार गद्दार निघाले आणि पवार साहेबांशी त्यांनी द्रोह केला. मुळातच ज्या पवार साहेबांनी इथं निलेश दादा बसलेत, माझा एक मोठा भाऊ जो 2007 पर्यंत पुण्याचा महापौर उपमहापौर होता, ते विद्यमान नगरसेवक होते. जे आताचे आमदार आहेत त्यांनी 2004 साली पवार साहेबांची गद्दारी केली. ही त्यांची पहिली गद्दारी नाहीये. त्यावेळेस 1999 त्यांचे वडील या पक्षात आले, त्यांच्यावर ते आले. 2004 त्यांनी गद्दारी करून पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली. 4 गद्दारी केल्यानंतर सुद्धा 6 त्यांना परत पक्षात घेण्यात आलं. का? तर त्यांच्या वडिलांची इज्जत ठेवून, त्यांच्या वडिलांचा सन्मान ठेवून घेण्यात आलं. आणि असं असताना माझे बंधू निलेशजी बगर हे त्यावेळेस विद्यमान नगरसेवक होते, उपमहापौर होते. त्यांचं तिकीट कट करून त्यांना त्या ठिकाणी या हडपसरमधून उमेदवारी देण्यात आली. आमच्या प्रवीण भाऊ तुपेंना बाजूला ठेवण्यात आलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना आज या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पवार साहेबांनी त्यांना नगरसेवक केलं, शहराचा अध्यक्ष केलं, विरोधी पक्षनेता केलं, शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष केलं, आमदार केलं, त्याच पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षामध्ये ते सोडून गेलेत. आणि हे सोडून जात असताना काही गद्दार अलीकडच्या पलीकडच्या पक्षात त्यांना साथ देत आहेत. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, नेमकं काय आहे, नेमकं काय या ठिकाणी गद्दार आणि स्वाभिमानाचा विषय आहे. सोनियाजी गांधी ह्या आपल्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. ज्या सोनियाजी गांधी आज वयाच्या 82 वर्षामध्ये कॅन्सर बरोबर संघर्ष करतायत, त्यांची या सरकारने ईडीच्या माध्यमातून चौकशी केली. 18 तास त्या सोनिया गांधी महिला असून कॅन्सरग्रस्त असून त्याची चौकशी झाली. त्यांना वॉशरूमला जाऊन देता आलं नाही. त्याचा जाब तुम्ही मतदानातून विचारणार आहे का नाही, हा प्रश्न मी तुम्हाला या निमित्ताने करू इच्छितो. जर वयाच्या 83 वर्षामध्ये पवार साहेबांचं कुटुंब फोडण्यात आलं असेल, पवार साहेबांचा पक्ष फोडण्यात आला असेल, पवार साहेबांना या ठिकाणी पायाला भिगरी लावून फिरण्यासाठी मजबूर केलं गेलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी या गद्दारांचा पराभव करणार का नाही, हा प्रश्न या निमित्ताने मला आपल्याला करायचा आहे. जे उद्धव साहेब या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा आजारपण असताना त्यांचं सरकार पाडण्यात आलं. त्यांच्या मुलावर नाहक या ठिकाणी बदनामीचे आरोप करण्यात आले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करण्यात आली. आणि ज्या गद्दारांनी या मातोश्रीच्या माध्यमातून पदं मिळवली, त्याच गद्दारांनी मातोश्री कुठल्या पैशातून बांधली गेली, अशा प्रकारचे प्रश्न उभे केले. त्या गद्दारांना तुम्ही धडा शिकवणार का नाही, हा प्रश्न या निमित्ताने. तुमचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याला देणारं मत हे गद्दारांना त्या ठिकाणी कात्रजचा घाट दाखवणार आहे. तुम्ही मला देणारं मत हे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गद्दारांना जागा नाही, हा संदेश या राज्याला देणार आहे. त्याच्यामुळे प्रशांत जगतापला तुम्ही मतदान करत असताना प्रशांत जगतापला मतदान करणार नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला मतदान करणार आहात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मतदान करणार आहात. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की 20 नोव्हेंबर 2024च्या मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत जे मतदान आहे, कदाचित तुमचं मतदानाचं नाव इकडे तिकडे टाकलं गेलं असेल. जे मतदार महाविकास आघाडीला मतदान करतात त्या ठिकाणी त्यांचं नाव कुठेतरी अलीकडे पलीकडे टाकलं जातं. कारण की माझा लोकसभेचा अनुभव असा आहे की इथल्या मतदारांची नावं कुठेतरी मुंडव्याला, कुठेतरी नका मांजरीला टाकण्यात आली होती. त्याच्यामुळं या सगळ्या नका गोष्टीचा विचार करून मतदान कुठेतरी असलं तरी आम्हाला गद्दार आमदार नकोय. उद्याच्या काळातला कोणी जरी नगरसेवक आमदार असेल तर त्याला हा धडा असेल की जो गद्दारी करेल त्याची गद्दारी आम्ही ह्याच भूमीत गाडू, त्याला आम्ही इथंच पाडू. ह्या विचार रुजवण्याकरता, महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याकरता या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबून मला आपण निवडून द्यावं, ही या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. या ठिकाणी जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवावा. तर या ठिकाणी माझे सभागृहातले जुने सहकारी आज या मंचावर आहेत, मान्य वसंतदादा मोरे आणि कल्पनाताई थोरवे. 2004 पुण्याच्या मेट्रोचा प्रवास सुरू झाला. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ठराव मांडले, राज्य सरकारने मान्य जयंत पाटील साहेबांच्या या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ते ठराव मान्य करून दिल्ली शहरांना पाठवले. काही काळ ते सगळे रेंगाळले. पुण्याची मेट्रो तब्बल 12 वर्ष पुण्याला मिळू शकली नाही. या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी प्रशांत जगतापला पुणे शहराचा महापौर केला. मी पुण्याचा महापौर फेब्रुवारी 2016 झालो. पुढची 4-5 महिने सातत्याने त्या फाईल हलवल्या आणि माझ्या महापौर पदाच्या काळामध्ये पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं डिसेंबर 2016 आणि आज पुण्याला मेट्रो मिळाली. जर पुण्याला 12 वर्षांतर मेट्रो प्रशांत जगताप देऊ शकतो तर या ठिकाणी कात्रजकरांना आणि हडपसरकरांना त्याचा विकास सुद्धा देऊ शकतो. हा माझा तुम्हाला शब्द आहे. 24/7 नावाच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाण्याच्या टाक्या दिल्यात. या ठिकाणी तात्या सांगतील की होय, प्रशांत जगतापच्या काळामध्ये 24/7 या पाण्याची योजना मार्गी लागली. त्यामुळे कात्रजकरांना नव्या टाक्या, नवे या ठिकाणी पाण्याच्या लाईन्स ह्या कल्पनाताई थोरवे आम्ही देऊ, हा शब्द या निमित्ताने या ठिकाणी देतो. माझा तुम्हाला एक शब्द आहे, आज या सगळ्या परिस्थितीमध्ये मान्य पवार साहेबांनी आणि मान्य जयंत पाटील साहेबांनी खूप मोठी भूमिका घेतली. आम्ही लोकसभेला 48 पैकी 10 जागा घेतल्या.
या ठिकाणी पवार साहेबांची क्षमता मोठी असताना सुद्धा, जयंत पाटील साहेबांची क्षमता मोठी असताना सुद्धा कमी जागा घेतल्या. आज सुद्धा विधानसभेला कमी जागा घेऊन आम्ही लढतोय. 87 जागा आम्ही घेतल्यात, 96 तुम्हाला दिल्यात, 102 काँग्रेसला दिल्यात. याचाच अर्थ आम्हाला संदेश क्लिअर द्यायचा आहे की जे आमदार खोक्याने विकले जातात, जे खासदार खोक्याने विकले जातात, ती घाणेरडी संस्कृती या महाराष्ट्रातून पुण्यातून घालवायची. त्यासाठी आम्ही हा छोटेपणा घेतलाय आणि तो छोटेपणा आम्ही पुढे सुद्धा कायम ठेवू. आपण तुम्हाला कुणालाही या ठिकाणी वाऱ्यावर सोडणार नाही. उद्याच्या 3 महिन्यांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. पण या ठिकाणी ही त्यावेळेस आघाडी मजबूत करण्याकरता आज तुम्ही या ठिकाणी पेरणी चांगली करावी. आज या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला भक्कमपणाने साथ द्यावी ही नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. आणि जे नका शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो. आज हडपसर मतदारसंघामध्ये 2 प्रकारच्या रिक्षा फिरतात प्रचाराच्या, समोरच्या उमेदवाराच्या 2 प्रकारच्या कचेरी लागतात. एक आहे कोंडवा सय्यदनगर भागातल्या मुस्लिम परिसरातल्या निवडणूक कचेरी आणि त्या भागात फिरणाऱ्या रिक्षा. काय गंमत आहे बघा, प्रशांत जगताप तुमच्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. मला माझ्या नेत्यांनी शिकवलं, मान्य पवार साहेबांनी, मान्य सुप्रियाताईंनी, मान्य जयंत पाटील साहेबांनी, आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी, की आपण जे खरे आहोत ते खरेपणा घेऊन जनतेपर्यंत जायचा. आमच्या रिक्षा आणि आमच्या कचेरीवर जे बोर्ड्सवर फोटो आहेत ते सगळे समान आहेत. जे हिंदूंच्या भागामध्ये आहेत त्याच्यावर जे फोटो आहेत ते मुसलमान भागामध्ये आहेत. जे मुसलमान भागामध्ये रिक्षा फिरतात त्याच्यावर जे नेत्यांचे फोटो आहेत ते हिंदू भागामध्ये सुद्धा आहेत. पण समोरचे जे माझ्या समोरचे उमेदवार आहेत, जे खोके सरकारमधले आहेत, त्यांच्या कचेऱ्या जाऊन तुम्ही पहा. कोंडव्यामध्ये ज्या कचेऱ्या आहेत त्याच्यावर मोदींचा फोटो नाही, त्याच्यावर एकनाथ शिंदेचा फोटो नाही, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोटो नाही. का? तर त्या ठिकाणी मुसलमानांना वाटावं की मी तुमचाच उमेदवार आहे. आणि ज्या ठिकाणी हिंदू एरिया आहे त्या ठिकाणी ज्या रिक्षा फिरतात त्या ठिकाणी जी निवडणूक कचेरी आहे तिथं मात्र मोदींचा फोटो आहे. ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि एकनाथ शिंदेजींच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही समज आहे की बाबांनो, तुमचा वापर हा जिथं तुमची मतं आहेत त्या ठिकाणी घेतली जातात. त्याच्यामुळं समोर बसणारा जो समाज आहे, जो हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. एवढी बनवाबनवी करणारा आमदार जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठरवायचं की तुम्हाला गद्दार आमदार हवाय, बनवाबनवी करणारा आमदार हवाय का एक सच्चा कार्यकर्ता आहे जो आपली भूमिका घेऊन सगळ्या एरियामध्ये, हिंदूंच्या असेल, मुसलमानच्या असेल किंवा ख्रिश्चनांच्या किंवा बौद्धांच्या एरियामध्ये असेल, जैनांच्या एरियामध्ये असेल, तीच भूमिका घेऊन जातो. आपली भूमिका बदलत नाही. ती भूमिका नका घेणारा प्रशांत जगताप आहे. आणि म्हणून या उद्याच्या काळामध्ये आपण तुम्ही या सगळ्या परिसराचा चांगला विकास करण्याकरता, या परिसराचा सर्वांगीण या ठिकाणी विजयरथ पुढे नेण्याकरता प्रशांत जगतापच्या नावावर समोरचं बटन दाबून या ठिकाणी आम्हाला विधानसभेत पाठवावं. मी उद्याच्या काळामध्ये संसदपटू पुरस्कार तेव्हाच घेईल ज्या वेळेस माझ्या भाषणामुळं, म्हणजे इथं मान्य जयंत पाटील साहेब आम्हाला खूप थोरले आहेत, ज्यांची नका तब्बल 35 वर्षाची कारकीर्द राहिलेली आहे. त्यांनी तर खूप भाषणं केली आहेत पण पुरस्कारासाठी कधी धडपड केली नाही. पण आताच्या आमदार या ठिकाणी स्वतःला संसदपटू पुरस्कार विजेता म्हणून सांगतात. त्यांना माझं खुलं आव्हान आहे या सभेच्या माध्यमातून, त्यांनी एक प्रश्न दाखवावा की त्यांच्या सभागृहातल्या भाषणामुळं या प्रश्नाच्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि तो प्रश्न मार्गी लागला म्हणून त्यांना संसदपटू पुरस्कार मिळाला. असं एक उदाहरण सांगावं. मी निवडणुकीमध्ये मत सुद्धा मागणार नाही, हा शब्द तुम्हाला निमित्ताने देतो. पण एक खात्री आहे मला की या ठिकाणी फक्त सभागृहातल्या हजेरीच्या नका जीवावर त्या ठिकाणी उत्तम संसदपटू पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे की नेमका पुरस्कार घेणारे लाभार्थी हे फक्त सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे काय आपला प्रश्न सोडवण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे, याचा सगळ्याचं चिंतन मनन करून येणाऱ्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अर्थात महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष, केजरीवाल साहेबांचा आम आदमी पक्ष, शेकाप, भाकप, माकप, समाजवादी पार्टी, आरपीआय, सचिनजी खरात या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून प्रशांत सुदामराव जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हासमोरचं बटन दाबून मला आपण आपला प्रतिनिधी म्हणून तुमच्या घराचा एक सदस्य म्हणून विधानसभेत पाठवावं ही नम्रतेची विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.